वन टीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण कुठले मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहात? आम्ही जनतेसमोर निव्वळ विकासांचे मुद्दे घेऊन जातोय. जे या पहिलेचे आमचे नगरसेवक होते, आमचे सन्माननीय आमदार मोहनजी मते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि गडकरी साहेब यांनी जे काही कामं केलेले आहेत आणि उर्वरित जे काही कामं आम्हाला करायची आहेत, याच मुद्द्यांवर आम्ही लोकांपर्यंत जातोय. तुम्हाला पहिली वेळ एक युवा चेहरा म्हणून तुम्हाला संधी दिली, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम तुम्ही भारतीय जनता पार्टीचा आणि सर्व वरिष्ठांचे धन्यवाद मानतो की एका युवा व्यक्तीला त्यांनी संधी दिली आणि मी एक युवा म्हणून युवांसाठी रोजगार निर्माण करून जे काही आणखी त्यांना संध्या उपलब्ध करून द्यायचे आहे, छोट्या छोट्या बिझनेससाठी आणि कुठल्या कुठल्या लोकांना कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज आहे त्या उपलब्ध करून त्यांनी दिलेल्या संधीचं सोनं करील. तुम्ही यापूर्वी 2 वेळा निवडून आले आहात, आता परत 3रा वेळा पक्षाने तुम्हाला संधी दिली. आता तुम्ही कुठल्या योजना घेऊन, काय तुमच्याकडे ब्ल्यूप्रिंट आहे या प्रभागाची? पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला पुन्हा संधी दिली आहे. मी माझ्या कार्यकाळामध्ये या प्रभागाचा विकास केलेला आहे. जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न केला, नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पुढील वाटचालीसाठी माझे बनलेले आहे की आपल्या प्रभागात काय करायचं आहे, काय विकास घडवायचा आहे. महिलांसाठी सशक्तीकरणाचे कार्यक्रम मला राबवायचे आहे की महिलांचे हात बळकट होईल, ह्या उपाययोजना करणार आहे. आणि अंडरग्राऊंड केबलिंग मी करणार आहे, कारण की ताराचे जाळं जे प्रभागात आहे आणि आपला स्वच्छ आणि सुंदर प्रभाग झाला पाहिजे, याकडे माझं पुढचं पाऊल राहील. पावसाळ्यामध्ये प्रभागामध्ये अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरते, त्याबद्दल तुमच्याकडे काय योजना आहे? आपण हा जम्बूद्वीप नाल्याचा मोठा ज्वलंत प्रश्न होता, तो आपण माननीय आमदारजी मोहनजी मते साहेबांकडून आपण तो निकाली काढलेला आहे. आता उर्वरित जो भाग आहे, आता त्याच्यासाठी परत अजून 40 करोड रुपये सँक्शन झालेले आहे, मंजूर झालेले आहे. आणि उरलेलं काम थोडंसं फक्त साई मंदिर पासून ते जम्बूद्वीप पर्यंत थोडं काम राहिलेलं आहे, ते येणाऱ्या अवधीमध्ये ते पूर्ण होतील आणि जवळपास संपूर्ण नाल्याची जी प्रक्रिया आहे ते पूर्ण होईल. आणि मागच्या वेळी जे पाणी झालं होतं ते काम अर्धवट होतं, तिथे थोडी एक भिंत टाकली गेली होती, त्याच्यामुळे ते पाणी अडल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला होता. परंतु आता ते क्लिअर झालेलं आहे. यावर्षी जो पावसाळा होता, कोणाच्याही घरामध्ये एक थेंब सुद्धा पाणी गेलेलं नाही. तुम्ही पण नवीन चेहरा आहात, तुमच्या काय प्रतिक्रिया? सर, मी जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहील. 24 तासात त्यांची कामं पूर्ण करणार. आपण पाहत होतो प्रभाग क्रमांक 32 मधून महानगरपालिकेचे